PK भोलाने बुलढाण्याहून आलो आहे। मार्केटमध्ये मी 2 मंदी झेललेले आहेत। पहिली मंदी झेलली होती सर आपली पहिली लेमन ब्रदर्स आणि दुसरी कोरोना। तर पहिल्याच मंदीमध्ये मी साफ झालो आणि म्हणजे पहिले गरिबीची परिस्थिती त्यातून मी म्हणजे फोटोग्राफीचा व्यवसाय करता करता हिरो झालो। चांगल्या प्रकारे कमाई केली, घरदार गाडी घोडी जे स्वप्न असतात ते वयाच्या 32व्या वर्षी मी पूर्ण केले। आणि 32 नंतर 5-7 वर्षामध्येच की मला माझं गाव सोडून शहरात जायचं होतं, म्हणून मी घर विकलं आणि नवीन शहरात घर घ्यायचं। नवीन बांधलेलंच होतं पण ते विकलं आणि मला शहरात जायचं होतं। तिथे गेल्यानंतर मला शेअर मार्केट समजलं। मी फोटो स्टुडिओ चालवायचो तेव्हा मला हे कळलं। जसं तुम्ही म्हणता ना सर, डोंगलचे सॉफ्टवेअर क्रॅक करून आयडियाचं ते तिथून 3,500 रुपयाचं इंटरनेट वगैरे तेव्हापासून। नंतर नॉलेज नव्हतं, पण ज्याला नॉलेज नसतं त्याला मार्केट सुरुवातीला पैसे देतं, कारण त्याला थोडं नॉलेज असतं। मला पण पैसे मिळत गेले 2006-07 मध्ये 50, 52, 55 हजार रुपये मी तेव्हा पर डेली कमवायचो। पण नॉलेज वाढत गेलं। PMS सारखा विषय झाला। सर तुमची स्टोरी माझी स्टोरी जवळपास सारखी आहे म्हणून मी आलो आहे तुमचा व्हिडिओ बघून। आणि नंतर मग जसा फॉल सुरू झाला तर तो थांबत नव्हता मग अजिबात। तर एका झटक्यात माझं म्हणजे 14,000 सेन्सेक्सला मी एंट्री केली होती। सेन्सेक्स 21 गेला होता आणि 21 नंतर 7,000 आला होता। तर याच्यामध्ये लोकांनी सामूहिक आत्महत्या केल्या होत्या सगळ्यांनी, बऱ्याच तुम्हाला माहीत असेल जुन्या लोकांना। तर त्यात मी वाचलो। माझी पत्नी आणि मी आमचं जे श्राद्धस्थान आहे त्या ठिकाणी मला इथं म्हणजे माझ्याकडे गाडी नव्हती राहिली, घोडी गाडी गुडी सगळं प्लॉट घराचे पैसे घर सगळं गेलं होतं। अक्षरशः रस्त्यावर आलो होतो। तर मग अशा वेळेस मला माझ्या पत्नीनं सहकार्य केलं की तुमच्याजवळ काहीच नव्हतं, तुमच्याजवळ आलं, परत सगळं काही आलं गेलं हे परत येईल, या एका आशेवर आम्ही तसे दिवस काढले। मुलं शिक्षणाचे होते, जेव्हा पैशाची गरज तेव्हा माझ्याकडे सगळे पैसे संपले होते, हे मार्केटने नेले होते। आयुष्यात मी 50 धंदे केले सर, पण 49 धंद्यात मी सक्सेस होतो। 49 धंद्यात सक्सेस, पण 50वा धंदा एकच असा होता मार्केटचा, त्यात मला लॉस झाला। आणि याचं कारण मला कळलं की आपण न शिकता केलं आहे। सगळ्यात मोठं कारण काय होतं, न शिकता केलं। त्यानंतर मी मार्केटला रामराम ठोकला। त्यानंतर मी MLM मार्केटिंगमध्ये गेलो। 2015-16 पासून मी चांगल्या ब्रँडेड कंपनीत आहे। आत्ताही 8 वर्ष झाले मला। मी एक्झिक्युटिव्ह डायमंड लेवलला आहे। 2.5-3 लाख रुपये माझं इन्कम आहे महिन्याला। आणि महाराष्ट्र आणि 2-3 स्टेटमध्ये माझी 16-17 हजार लोकांची टीम आहे। आता मी इथे यासाठी आलो, मुलं सेटल झाली। माझा मुलगा शास्त्रज्ञ आहे, फिजिक्समध्ये PhD करतो युनिव्हर्सिटीला। मुलीचं लग्न झालं आहे, जवळची कंपनी आहे। मग इथं मी आता का आलो, माझ्यामुळं माझ्या कंपनीमध्ये 50,000, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख रुपये महिना कमवणारे लोक तयार केले मी, शेकडो। मग आता इथे कशासाठी आलो, तर मला एकच गोष्टीचं म्हणजे मला दुःख होतं नेहमी की मी इथं कसं काय हरलो असेल। आणि मी इतके नावं घेतले तर काही हरकत नाही, पण नाही घेत। बऱ्याच लोकांच्या ऑनलाईन वगैरे बरंच काही पाहिलं सगळं, पण तो असा विश्वास वाटत नव्हता। आणि हे सगळं फ्रॉडच आहे, कारण की याला 35,000 दे, त्याच्या टिप्स घे, याला 10 दे, त्याला 20 दे, असे लाखो रुपये काही परत गमवले। म्हणजे आतापर्यंत जवळपास जर विचार केला तर त्यावेळेचा लॉस होता माझा जवळपास 20 लाखाचा 6-7-8 मधला। आणि त्याच्यानंतर मी 10-20 लाख रुपये परत गमवले। आता इकडे मी CRच्या वर कमवलेले आहेत, सेटल झालो मी, शेती घेऊन फार्म हाऊस बनवून सगळं सेटल आहे माझं। 2-3 ठिकाणी घरं आहेत, मुलांचं सगळं झालं आहे। मला आता काम काही उरलेलं नाही आहे ॲक्च्युली सर। पण माझं दुःख इतकं होतं की मी इथं कसं काय हरलो, कारण की मला हारण्याची सवय नाही। आणि मग काय झालं की व्हिडिओ सर्च करता 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 म्हणतात ना सर, कुठं काही जरी मिळायचं असेल तुम्हाला, कोणीतरी भेटतं तर त्याला तप करावं लागतं। आणि तप किती वर्षाचं असतं, 7 वर्ष 12 वर्ष, बरोबर आहे। आणि एका तपानंतर मला ह्या तुषार सरांचा व्हिडिओ कसा आला काय आला मला माहीत नाही, यूट्यूब किंवा फेसबुकला मी सर्च करत होतो, सापडला आणि ते टच करून गेला एकदम की हा रिअलिस्टिक माणूस आहे। पण इतकं खरं बोलणार मी कोण नाही पाहिलं सर। आणि माझा स्वभाव तोच आहे। माझ्याजवळ 15,000 लोक आहेत, पण मला लाख रुपये सोडून गेले आहेत। 15,000 लोक माझ्याकडे आहेत, पण लाखो सोडून गेले, कशामुळं, खरं बोलण्यामुळं। म्हणजे कुठल्याही धंद्यामध्ये जे काही करतो आपण 100% खरं बोलतो, तिथं तुमच्याजवळ लोक राहत नाही, पण जे राहतात ना ते खरंच लोक असतात सर। तुमच्याजवळ पण जे लोक राहतील ना सर, ते हिरेच असतील सगळे, 100% हिरे असतील। बाकी मी माझ्या इथं 5 स्टार हॉटेलला, ऑर्चिडला वगैरे, नुरियाला म्हणजे माझे लेक्चर होत राहतात। माझं कामच ते, आता टीम डेव्हलप करणे, मोटिवेशन करणे, माझं कामच ते बोलायचं, मला दुसरं काही काम नाही आता। परंतु इथे फक्त एक गोष्ट होती की ही गोष्ट सक्सेस होऊन मारायचं आहे आपल्याला, ही खंत होती आणि ह्याच्यासाठी आलो। आता म्हणजे फार पैसा लागणार आहे किंवा फार पैसे कमवायचे आणि अवास्तव स्वप्न वगैरे ते पण काही राहिलेलं नाही।
परंतु ती सल आहे की बा एक गोष्ट चुकली आयुष्यात ही दुरुस्त करून मारायचं आपल्याला, एवढ्यासाठी आलो सर मी. आणि त्याच्यामध्ये तुमची मला प्रेरणा मिळाली. ही प्रेरणा मिळाली. नवरा बायकोने आम्ही लगेच पाहिलं, फोन केला ऑफिसला. अनुजा मॅडम बोलल्या, म्हणे बुकिंग 2000 म्हणलं डन. किती फी? 55, म्हणजे GST वगैरे 60-62 जे काय असेल ते. 3-4 दिवस अगोदर मी इथं आलो, मॅडमला कॅश पेमेंट देऊन आलो. मी काहीच आर्ग्युमेंट केली नाही की बा मला काही कमी करता का. पण सर म्हणे बा तुम्ही जर सपत्नीक असाल तर तुम्हाला ती फॅसिलिटी मिळेल. तर ती घेतली. मी इथे आलो. माझ्या मुलाचं इथं घर आहे, फ्लॅट आहे. माझ्या मुलीचा फ्लॅट आहे. मी इथं राजदीप हॉटेलला राहतो आहे. म्हणजे मला मुलीला मुलं आहेत, मुलाला मुलगी झाली आहे, पण मी त्यांच्यात पण गेलो नाही. का की आमच्या मॅडम काय म्हणत होत्या की आपण घरी गेलो तर मग तेच आपले नातू वगैरे, घरदार, सगळ्या गोष्टी आहे की नाही. तर म्हणून म्हणजे आपण काय करू, आपण इथंच राहू, म्हणजे आपण त्याचाच विचार करणार. तर आम्ही रात्री 9-10 पर्यंत ते चालू होतं चाट वगैरे. आणि टेक्निकल नॉलेज सर मला खरंच काही नव्हतं. मी फक्त न शिकता पाण्यात उडी मारली आणि खरंच तसंच झालं. पण आता जे आहे ना सर, तर तुषार सरांच्या माध्यमातून आपल्याला जो परिस भेटला, तर आपण सगळे लोखंडाचे तुकडे आहोत. टच करा सरांना आणि सोनं करून घ्या स्वतःचं. धन्यवाद. थँक्यू सर.